शहर मध्यसाठी शिवसेना नेते इच्छुकांची गर्दी. शिवाजी सावंतांना आरोग्य सुटेना. शहर मध्यसाठी शिवसेना नेते इच्छुकांची वाढली काळजी. सोलापूर लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव मतदारसंघातून प्रणिती शिंदे या खासदार झाल्या. त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ शहर मध्ये आता त्या नसल्याने इतरांना या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे. आजपर्यंत सुशीलकुमार शिंदे यांच्यासह इतिहास जर पाहिला तर त्यांनी सोडलेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या आमदार झालेले आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेला शहर मध्यामधून यंदा चांगली संधी आहे. यापूर्वी शहर मध्य या मतदारसंघातून एकत्रित असलेल्या शिवसेनेतून महेश कोटे, दिलीप माने, पुरुषोत्तम बर्डे यांनी निवडणुका लढवल्या. या तिन्ही नेत्यांना 30 ते 35 हजाराच्या दरम्यान मध्यमध्ये जो उमेदवार 45 ते 50 हजारपर्यंत मते घेतो तो विजयी होतो, असा इतिहास मागील 2 निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेली मते पाहता एकूणच हिंदुत्ववादी मतांचा विचार करता महायुतीमधून जो उमेदवार येईल त्याला आमदार होण्याची संधी आहे. शहर मध्यसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्ये शिवाजी सावंत हे निश्चित उमेदवार असतील असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे सांगतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दिसणारे मनीष काळजे हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी बराच निधी मध्यमध्ये दिला आहे. विशेष करून त्यांनी मुस्लिम भागात ही थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या निधी वाटप केला आहे. मोची समाजातील प्राध्यापिका ज्योती वाघमारे या जरी उघडपणे इच्छुक नसल्या तरी त्यांच्या नावाची अनेक जण चर्चा करतात. मागील वर्षी आरोग्य शिबिरातून शिवाजी सावंत यांनी मोर्चे बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. पण मागील काही महिन्यामध्ये त्यांचे मध्यमध्ये ज्यादा लक्ष नसल्याने दिसून आले. ते आपले बंधू आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागात जास्त इंटरेस्टिंग वाटतात अशी चर्चा आहे. या मतदारसंघात शिवाजी सावंत कोण हेच अनेक जणांना माहीत नाही. त्यामुळे सावंत यांनी आरोग्यमधून लक्ष काढून थोडेसे मध्यमध्ये लक्ष द्यावे अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिक करत आहेत. यापूर्वी 2 वेळा मध्य लढवलेल्या माजी महापौर महेश कोटे हे ऐनवेळी शिवसेनेकडून उमेदवारी म्हणून आले तर नवल वाटायला नको. सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू. पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर.